हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या 352व्या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अर्थात हिंदू साम्राज्य दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारकतर्फे शुक्रवार दिनांक 26 रोजी सायंकाळी 6 वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात राज्यात प्रचंड लोकप्रिय झालेल्या प्रतापगड पर्व अन इतिहास घडला या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं असून प्रवेश सर्वांसाठी मोफत आहे अशी माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेस शिवस्मारकचे संचालक प्राध्यापक देवानंद चिलवंत, धनंजय कुलकर्णी, माधवी कुलकर्णी, प्रसाद जिरांकलगीकर, वरदराज बंग, उदय वैद्य, पुरुषोत्तम कारकल, व्यवस्थापक मल्लीनाथ होटकर उपस्थित होते। सर्व पत्रकार बंधूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळाच्या वतीने आयोजित या पत्रकार परिषदेत आज आपण आपल्यासमोर ह्या कार्यक्रमाचं एकूण मी थोडक्यात रूपरेषा आपल्यासमोर ठेवतो। शिवस्मारकच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात। पैकी आत्ताच सचिवांनी सांगितल्याप्रमाणे एक अतिशय महत्त्वाचा थोडक्यात म्हणजे काय वार्षिकोत्सव असं म्हणायला हरकत नाही, असं हिंदू साम्राज्य दिन। आता अलीकडं तारखेप्रमाणे हिंदू साम्राज्य दिन साजरा करायची प्रथा रूढ झालेली आहे, परंतु महाराजांच्या काळामध्ये इंग्रजी कालगणना नव्हती आणि आपल्या भारतीय पंचांगाप्रमाणेच मितीप्रमाणेच सर्व कार्यक्रम ठरायचे। तसं हिंदू साम्राज्य दिन ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला। आता हिंदू साम्राज्य दिनाचं बाकी सर्वांना माहीत असलेलाच विषय आहे, फक्त शिवस्मारक काय करतं की या माध्यमातून आपण समाजापर्यंत शिवाजी महाराज घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। या निमित्तानं व्याख्यानमालांचं आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आणि त्या दिवशी शिवराज्याभिषेक दिन म्हणून माल्यार्पण वगैरे कार्यक्रम आपण करतो आणि समाजातील अनेक मान्यवरांना आपण त्या दिवशी आमंत्रित करतो। आणि एकूण आत्ता जर पाहिलं तर उद्या 24 तारखेपासून हे कार्यक्रम इथं सोलापुरात होत आहे। तत्पूर्वी तारखांच्या काही नियोजनामुळं बार्शीला आपण पहिल्यांदा असे कार्यक्रम घेतले। जिल्ह्याच्या बाहेर याची व्याप्ती वाढावी हा याचा उद्देश। आणखीन आपण जिल्ह्याच्या महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये असे कार्यक्रम पुढे घेणार आहोत। यंदाच्या वर्षी बार्शीला आम्ही सुरुवात केली, तिथं एक सांस्कृतिक कार्यक्रम अवधूत गांधींचं जे मागच्या वर्षी इथं झालं, तर तोच कार्यक्रम आपण बार्शीला यावर्षी घेतला 14 तारखेला। आणि 15 तारखेला शिवराज कदम यांचं व्याख्यानही आपण बार्शीलाच आयोजित केलं। बार्शीकरांनी खूप उदंड असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो। आता उद्या एक कार्यक्रम आहे व्याख्यान, हे निमंत्रणांसाठी असून भरत आमदापुरे हे वक्ते आहेत, हे शिवस्मारकमध्ये कार्यक्रम होणार। 26 तारखेला हुतात्मा स्मृती मंदिर येथे अक्षय चंदेल यांचं प्रतापगड पर्व आणि इतिहास घडला असा एक सांस्कृतिक कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। मोठ्या प्रमाणात हे कार्यक्रम यशस्वी व्हावं या दृष्टीने खूप प्रयत्न चालू आहेत आणि शिवाजी महाराज खरोखरच घरापर्यंत पोचतील अशी विषयांची मांडणी होणार आहे। तेव्हा मी सोलापूरकरांना या ठिकाणी एक नम्र आवाहन करतो की सर्वांनी हे कार्यक्रम पाहावं, मुलांना सहित घेऊन यावं आणि आपला जे उद्देश आहे की घराघरापर्यंत शिवाजी महाराज पोचावे या दृष्टीने हा एक कार्यक्रम आणि पद्मावती कन्व्हेन्शनचा कार्यक्रम सांगतो। त्याचप्रमाणे 27 तारीख ज्या दिवशी हिंदू साम्राज्य दिन आहे त्याच दिवशी 2 व्याख्यान अजून आपण सोलापुरात आयोजित केलेलं आहे। एक धुळे सोलापूर येथे मोहनराव शेटे यांचं व्याख्यान शिवराज्याभिषेक या विषयावर आहे। तसंच तेलुगू भाषिकांसाठी तेलुगू भाषेत शिवाजी महाराज हा एक उपक्रम आपण मागच्या वर्षापासून सुरू केला। मागच्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला। यंदाच्या वर्षी पद्मावती कन्व्हेन्शन हॉल MIDC या ठिकाणी याचं आपण आयोजन केलेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणात हे कार्यक्रम तेलुगू भाषिक समाज बांधव उपस्थित राहतील आणि त्यांच्यासाठी म्हणून तेलुगू भाषेतील प्रख्यात असे जे काय वक्ते आहेत त्यांनी केली भरणी, त्यांचं नाव आहे वलय आहे आणि त्यांच्या याच्यानी संख्या चांगली जमेल आणि तेलुगूमध्ये अतिशय उत्कृष्ट त्यांचं असं वक्तृत्व आहे जे शिवाजी महाराजांच्या विषयावर चांगला प्रकाश टाकतील।
अशांचं आपण आयोजन केलेलं आहे. असं एकूण आठवड्याभराचा एक मोठा कार्यक्रम आपण यंदाच्या वर्षी शिवस्मारकाच्या वतीनं आयोजित केलेला आहे. त्यांची